बारामती तालुक्यातील डार्लेवाडी येथे तुकाराम बीज सोहळ्याला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची उपस्थिती। सुनेत्रा पवार उशिरा पोहोचल्याने दोघांची चुकामुक। सुनेत्रा पवार आता पक्ष संघटनेतही सक्रिय। बारामतीच्या कसबा इथं राष्ट्रवादी काँग्रेस भवनात नवीन पदाधिकाऱ्यांना सुनेत्रा पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप। बारामतीमध्ये तुकाराम बीज सोहळ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी घेतला कीर्तनाचा आनंद, तर नागरिकांशीही साधला संवाद। म्हाडा लोकसभेच्या जागेचा तिढा कायम, या संदर्भात समंजसपणे मार्ग काढू, अजित पवारांची प्रतिक्रिया। जळगावात ठाकरे गटाला चांगला उमेदवार मिळत नाही। जळगाव शिवसेनेचा बालेकिल्ला होता, मग जळगावात उमेदवार का मिळत नाही? मंत्री गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटाला सवाल। अहमदनगर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितला शोले चित्रपटातील प्रसंग। पारनेर तालुक्यात एका कार्यक्रमात पारनेरच्या परिस्थितीचं त्यातून त्यांनी भाष्य केलं। राजू शेट्टी महाविकास आघाडीतून लढले नाहीत, तर हातकणंगलेची जागा ही ठाकरे गट लढणार, सूत्रांची माहिती। चंद्रपूरची उमेदवारी दिल्याबद्दल राजेश बेलेंनी आंबेडकरांचे आभार मानले। तेली समाजाला आणि ओबीसी समाजाला वंचितनं उमेदवारी दिल्यानं काँग्रेस आणि भाजपच्या भ्रष्टाचाराला जोरदार प्रत्युत्तर देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील तिकीट कापलं गेल्यानं नाराज। पत्नी संपदा पाटील या ठाकरे गटाच्या उमेदवार असल्याची चर्चा, मात्र उद्धव ठाकरे गटाकडून इन्कार। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढणार। 1 एप्रिलपासून मोहटादेवी गडापासून यात्रेला सुरुवात। वंचित बहुजन आघाडीकडून सुभाष पवार यवतमाळ वाशिम लोकसभेचे उमेदवार। समाजातील वंचित घटकाला न्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी उमेदवारी, सुभाष पवार यांची प्रतिक्रिया। अकलूजमध्ये अमोल कोल्हेंनी घेतली विजयसिंह मोहिते पाटलांची भेट। मोहिते पाटील शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता, तर लग्न कार्यासाठी आलो होतो, त्यानंतर विजयदादांचे आशीर्वाद घेण्यासाठी घरी गेलो, कोल्हेंची प्रतिक्रिया। रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची पुन्हा हायकोर्टात धाव। जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नोटीसीला आव्हान। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी 4 किंवा 5 एप्रिलला सोलापुरात येण्याची शक्यता। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी सोलापुरात येणार असल्याची माहिती। केस तालुक्यातील औरंगापूरच्या मध्ये पंकजा मुंडेंची पावनधाम इथल्या सप्ताहाला हजेरी। यावेळी मुंडेंविरोधात मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पंकजा मुंडेंना कार्यक्रमादरम्यान जाण्यापासून रोखलं गेलं। अमरावतीच्या स्थानिक नेत्यांकडून नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध। अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये, अमरावतीच्या भाजप नेत्यांची उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंकडे मागणी। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस ॲक्शन मोडवर। सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचं काम पोलिसांकडून सुरू। तुळजापुरातील निजामकालीन ऐतिहासिक 9 स्वच्छतागृह गायब झाल्यानं ठाकरे गट आक्रमक। स्वच्छतागृह शोधून संबंधितांवर योग्य ती कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, ठाकरे गटाचा इशारा। संत तुकाराम महाराजांचा 375वा सदैव वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बीज सोहळा आज पार पडला। सोहळ्यानिमित्त देहूत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात घट। खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये मिळून पुण्याला 2 महिने पुरेल इतकंच पाणी। किरकोळ वादातून विवाहित प्रेयसीची हत्या करून पसार झालेल्या प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक। प्रियकर आणि प्रेयसी दोघेही विवाहित असून आपल्या पतीपत्नीला सोडून ते डहाणूमध्ये राहत होते। नाशिकच्या येवल्यातील विवाह इच्छुक तरुणांना हातात फलक घेऊन मांडली व्यथा। स्वतःचा मुलगा 12,000 कमावतो, मात्र जावई पाहिजे 60,000 कमावणारा। फलकावरील मजकुरानं लक्ष वेधून घेतलं। लासलगाव बाजार समिती पुढील 5 दिवस बंद। 29 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत लासलगाव मुख्य मार्केटमधील शेतमालाचे लिलाव बंद राहणार। पिंपरीतील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात बिबट्या शिरला। बिबट्याला जेरबंद करताना वनरक्षक जखमी वनरक्षकावर उपचार सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।